नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. चौथा सीझन संपल्यापासून चाहते 5व्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता बिग बॉस मराठी 5 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून महेश पांजरेकर या कार्यक्रमाचे होस्टिंग करत होते, पण आता 5व्या पर्वाचा ते भाग नसतील. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र गेली 2 वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर बिग बॉस मराठीचा नवा सीझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर बिग बॉस मराठीचा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा आणि त्याचसोबत बॉलिवूडचा स्टायलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख हा देखील दिसत आहे. मित्रांनो, सध्या स्विगी डिलिव्हरी पार्टनरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तापसी बंधू एका इमारतीतून बाहेर पडताना तिच्या कारकडे जाताना दिसते. तापसीच्या उपस्थितीने नक्कीच तिथल्या सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले, परंतु हा शो चोरणारा मात्र नम्र स्विगी डिलिव्हरी पार्टनर होता. पापाराजींच्या उन्मादात तो निर्विघ्न राहिला. त्याने शांततेने आपला ऑर्डर पूर्ण केला. त्याने 1 सेकंड सुद्धा तापसीकडे बघितले नाही आणि तिच्या बाजूने निघून पुढे गेला. फ्लॅशिंग कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्याने आपले कार्य सहजतेने पार पाडले. एकाही टोकानं चुकता त्याने डिलिव्हरी पूर्ण केली. व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असताना नेटिझन्सने डिलिव्हरी पार्टनरची त्याच्या अटूट समर्पणाबद्दल आणि वर्तनाबद्दल प्रशंसा केली. हे सिद्ध केले की सेलिब्रिटींच्या गोंधळातही खरी व्यावसायिकता दिसते. मित्रांनो, स्त्री आणि भिडी या चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानंतर निर्माता दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमर कौशिक या जोडीने हॉरर कॉमेडी चित्रपटांचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. आता या मालिकेतील पुढचा चित्रपट गुंजा आहे, ज्याचा नवा टीजर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर नंतर आता बॉलिवूडची अभिनेत्री शर्वरी वाघ दिनेशच्या हॉरर कॉमेडी सिनेमांचा एक भाग बनली आहे. मॅड डॉग फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या मुंजा चित्रपटाचा टीजर युट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. या टीजरमध्ये तुम्हाला जंगलात लपलेला एक प्राणी दिसत आहे. सलमान खानच्या दबंग या सुपरहिट चित्रपटातील मुन्नी बदनाम गाण्याचा आवाज त्याच्या कानामध्ये वाजू लागताच तो शहराच्या दिशेने निघतो. तिथे पोहोचताच तो मुन्नी बदनाम हे गाणे कोण वाजवत आहे हे शोधू लागतो. यात तो कसा तरी यशस्वी होतो आणि तो खिडकीजवळ उभा राहून गाण्याचा आनंद घेतो. मग टीव्ही बंद होतो आणि संतापलेला प्राणी त्या व्यक्तीवर हल्ला करतो. या चित्रपटाचा ट्रेलर 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत टीजर नंतर चाहते आता ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी गेल्या 20 मेला मतदान झालं आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे अभिनेता अक्षय कुमार यांना पहिल्यांदाच भारतात मतदान केलं आहे. 56 वर्षीय अक्षयने याआधी कोणत्याच निवडणुकीत भारतात मतदान केलं नव्हतं. आता लोकसभा निवडणुकीदरम्यान सकाळी सकाळी रांगेत उभं राहून त्याने मतदान केलं आहे. यामागचं कारण म्हणजे अक्षयकडे याआधी भारताचं नागरिकत्व नव्हतं. त्याच्याकडे कॅनेडियन नागरिकत्व होतं आणि त्यामुळे अनेकदा त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर त्याला कॅनडा कुमार म्हणूनही ट्रोल केलं जायचं. अखेर गेल्या वर्षी त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं आणि त्यानंतर आता त्याने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. पुढील अपडेट आहे रामायणबद्दल. अभिनेता रणबीर कपूरचे आगामी रामायण या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला अंदाजे 1 वर्षांचा कालावधी लागणार आहे. आता रामायण हा 2 भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट 3 भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. अनेकदा निर्माते पहिल्या भागावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहूनच सिक्वेलवर काम सुरू करतात, परंतु कलाकारांच्या लुकमध्ये कोणताही बदल होणार नाही. या कारणासाठी आता चित्रपटाचे दोन्ही भाग एकाच वेळी शूट करण्यात येणार आहेत. पिंकवेलाने दिलेल्या वृत्तानुसार रणवीर, साई पल्लवी आणि सनी देओल यांनी दोन्ही भागांच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यासाठी जवळपास 350 दिवसांचे शेड्यूल तयार करण्यात आले आहे. चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण हे पुढील वर्षाच्या डिसेंबरपर्यंत संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू होणार आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. नुकताच बडे मियां छोटे मियां या चित्रपटात दिसलेला अभिनेता टायगर श्रॉफ याला धर्म प्रोडक्शन कडून एक चित्रपट मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टायगर श्रॉफ करण जोहर सोबत एका चित्रपटासंदर्भात भेटत होता असे वृत्त आहे, जे आता फायनल झाले आहे. मेगा बजेट चित्रपटासाठी दोघांनी हातमिळवणी केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की करण जोहर धर्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अनेक स्क्रिप्ट वाचून त्यावर चर्चा केल्यानंतर टायगर श्रॉफ आणि करण जोहर या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. 2025 मध्ये टायगर श्रॉफला मोठ्या पडद्यावर परत आणण्यासाठी दोघांची हातमिळवणी केली आहे. सध्या या चित्रपटाच्या तपशिलावर चर्चा सुरू आहे. जूनच्या अखेरीस या चित्रपटाच्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफचा हा चित्रपट त्याच्या मागील सर्व चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. सूत्रांनुसार हा चित्रपट भव्य प्रमाणात मनोरंजनाने बनवला जाणार आहे, परंतु टायगर श्रॉफचे पात्र गेल्या 10 वर्षात त्याने साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा वेगळे असेल.
यानंतर बघूया पुढील अपडेट. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा यांचा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटगृहानंतर OTTवर प्रदर्शित होणार आहे. सावरकरांच्या या बायोपिकमध्ये रणदीपने मुख्य भूमिका साकारली आहे. यासोबतच रणदीपच्या चित्रपटालाही समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. आता OTTवर रिलीज झाल्याने हा चित्रपट मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. स्वातंत्र्यवीर सावरकर OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर 28 मे रोजी प्रसारित केला जाणार आहे. मित्रांनो, बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम काही दिवसांपूर्वी आर्टिकल 317 या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेन्सीमुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. आता यामी गौतम आणि आदित्य धर आईवडील झाल्याची आनंदाची बातमी अभिनेत्रीने चाहत्यांमध्ये शेअर केली आहे. या जोडप्याचे हे पहिलेच अपत्य आहे. यामी गौतमने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून आई झाल्याची गोड बातमी दिली. अभिनेत्रीने सांगितले की ती एका मुलाची आई झाली आहे, ज्याला तिने अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी म्हणजेच 10 मे रोजी जन्म दिला. यासोबतच यामी गौतमने तिच्या मुलाचे नावही उघड केले आहे. यामी गौतम आणि आदित्य धर यांनी त्यांच्या मुलाचे नाव वेदावित ठेवले आहे. गरोदरपणाची पोस्ट शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की आम्ही सूर्य हॉस्पिटलच्या अद्भुत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभारी आहोत. अभिनेत्रीने पुढे म्हटलं आहे की आता आम्ही पालक होण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आम्ही आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहोत. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.